नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि मुलुख महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सगळ्यात आधी बातमी सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ती म्हणजे नोव्हेंबरमध्ये सर्वसामान्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे आणि ते गिफ्ट आहे अनलॉकच्या रूपात दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्या लागतील असं वक्तव्य केलंय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी। तसंच मुंबईत उपनगरीय रेल्वे सुद्धा सर्वसामान्यांसाठी पूर्ववत होऊ शकते अशी शक्यता त्यांनी वर्तवली आणि त्याही पुढे जाऊन एक पाऊल टाकत नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्याची तयारी सुरू झाली असून टप्प्याटप्प्यानं संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक केला जाईल असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज नगर जिल्ह्याचा दौरा केला। यावेळेला त्यांनी इथल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला, उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत स्वाभाविकपणे पुन्हा एकदा राजेश टोपे यांना प्रश्न विचारण्यात आला अनलॉकबद्दल आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की आता केवळ शहर किंवा जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढे टाकायला राज्यानं सुरुवात केली आहे आणि त्यामुळे दिवाळीमध्ये पण दिवाळीपर्यंत मात्र अधिक काळजी घेण्याची गरज आहे। येणारा नवरात्रोत्सव आणि त्यानंतरची दिवाळी लोकांनी अधिक काळजी घ्यावी, कारण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये राज्यात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू शकते। अनलॉकबद्दल आणि टप्प्याटप्प्याच्या संपूर्ण अनलॉकबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले पाहू। मला असं वाटतं की आपण ओपन अप केलेलं आहे, आता आपण बऱ्यापैकी रिस्क घेतलेली आहे अर्थकारणासाठी। सामान्य लोकांच्या खऱ्या अर्थाने त्यांचा जो आज ज्याचा हातावर पोट आहे अशा लोकांना आपल्याला बंद करण्याची भाषा चालूच शकत नाही आणि म्हणून आता लॉकडाऊन हा विषय राहिलेला नाही। अनलॉक 5 आपण आता अनुभवतो आहेत। सर्व रेस्टॉरंट्स उघडलेले आहेत, बार्स उघडलेले आहेत। पुढच्या टप्प्यामध्ये आता शाळा कदाचित दिवाळीच्या दरम्यान नंतर आपल्याला कराव्या लागतील अशी परिस्थिती आहे। परंतु आता प्लेन्स बऱ्यापैकी सुरू झालेले आहेत, ट्रेन्स कदाचित 20 तारखेपासून सुरू होत आहेत। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आता नॉर्मल्सीकडे आणण्याच्या दृष्टिकोनातूनचा प्रयत्न करत आहोत। दरम्यान अनलॉकच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच मतमतांतर असल्याचं स्पष्ट झालंय। आता लॉकडाऊनचा विषय राहिला नसून महाराष्ट्र नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं। तर राज्यामध्ये टप्प्याटप्प्यानं शाळा, धार्मिक स्थळं, व्यायामशाळा हे सुद्धा उघडण्यात येतील। नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल असं राजेश टोपे म्हणाले। तर दुसरीकडे लॉकडाऊनबद्दलचा अंदाजच चुकला असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। सध्या अनलॉकसारखी स्थिती राज्यात अजिबात नाही असंही त्यांनी नमूद केलं। सरकारमधल्या 2 प्रमुख नेत्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्येच टोकाची मतमतांतर असल्याचं स्पष्ट झालंय। मला असं वाटतं की आपण ओपन अप केलेलं आहे, आता आपण बऱ्यापैकी रिस्क घेतलेली आहे अर्थकारणासाठी। सामान्य लोकांच्या खऱ्या अर्थाने त्यांचा जो आज ज्याचा हातावर पोट आहे अशा लोकांना आपल्याला बंद करण्याची भाषा चालूच शकत नाही आणि म्हणून आता लॉकडाऊन हा विषय राहिलेला नाही। अनलॉक 5 आपण आता अनुभवतो आहेत। सर्व रेस्टॉरंट्स उघडलेले आहेत, बार्स उघडलेले आहेत। पुढच्या टप्प्यामध्ये आता शाळा कदाचित दिवाळीच्या दरम्यान नंतर आपल्याला कराव्या लागतील अशी परिस्थिती आहे। परंतु आता प्लेन्स बऱ्यापैकी सुरू झालेले आहेत, ट्रेन्स कदाचित 20 तारखेपासून सुरू होत आहेत। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आता नॉर्मल्सीकडे आणण्याच्या दृष्टिकोनातूनचा प्रयत्न करत आहोत। तो लॉकडाऊनचा कालावधीच मुळात चुकला होता की काय? ज्या वेळेस करायला पाहिजे होता त्यावेळेस केला गेला नाही, ज्या वेळेस करायला नको त्यावेळेस करायची पाळी आली, म्हणजे अशी सगळी परिस्थिती झाली। त्यानंतर आपण तब्बल 4 महिन्यानंतर 3 वेळा आपण 4 वेळा हे केल्यानंतर आपण पुढचा टप्पा गाठला। मला आता राजेशजी टोपेंचं तुम्ही मला ऐकवलं, कारण मी काल मला ऐकता आलं नाही, पण एक खरं आहे की अनलॉक करून यावरचं संकट पूर्णतः
कमी होईल किंवा वाढेल, मी स्पष्टपणे सांगतो आहे, आत्ताची स्थिती कोरोनाची खरं म्हणजे अनलॉक म्हणजे करण्याची गरज नाहीच, कारण अनलॉक करण्याने संकट वाढणारच, हे मला स्पष्टपणे दिसते आहे. दरम्यान याच सगळ्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा महाराष्ट्रात काही प्रमुख नेत्यांमध्ये वाद रंगणार असं दिसत आहे. नव्या वादाची जणू ठिणगी पडले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रस्ताव खुद्द ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्याशी बोलताना दिला होता असा गौप्यस्फोट केलाय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी. तर संभाजीराजेंनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलंय. ओबीसींचं 27% आरक्षण सोडून नवा प्रवर्ग स्थापन करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल असा त्याचा थेट अर्थ होतो असं वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे. दरम्यान मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाने काही दिवसांपूर्वी केली होती. मराठा समाजाला शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण देण्याचा निर्णय जो आहे त्यावर उच्च न्यायालयात सुद्धा शिक्कामोर्तब झालं होतं. पण यामुळे राज्यातील एकूण आरक्षणाची टक्केवारी 50% वर जात असल्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. ओबीसींचं 19% आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाला 13% आरक्षण देण्याचा प्रस्ताव काही तज्ज्ञांनी मांडला आहे. मात्र यामुळे आरक्षणाची एकूण टक्केवारी 50% जाऊन ते घटनाबाह्य ठरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या फॉर्म्युल्यावर कात्याकूट सुरू असताना आता या नवीन वादाचा नवा फॉर्म्युला आणि या नव्या फॉर्म्युल्यामुळे नवा वाद. यावर विजय वडेट्टीवार यांनी संभाजीराजेंच्या आरोपावर काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया. मला असं वाटतं की राजेंच्या गैरसमजातून ते बोलले असावेत किंवा त्यांना वेगळी काहीतरी त्यांची भूमिका असावी. राजेंना कदाचित मी ओबीसीसाठी सातत्यानं फ्रंटवर येऊन समाजाच्या प्रश्नासाठी लढतो, त्यामुळे माझा राजकीय म्हणजे काय म्हणतात त्याला हलाल करायचा काही विचार तर नाही ना या भूमिकेमागे त्यांच्या, असंही कदाचित मला वाटतं. पण मी त्यासाठी अजिबात तयार नाही. 27% मराठ्यांचा समावेश करायचा विषय नाही आणि तो करू नये ही आज काल आणि परवाची माझी सगळीच भूमिका आहे. मी कालही तीच भूमिका होती, आजही ती आहे आणि उद्यालाही तीच भूमिका राहणार आहे. त्यामध्ये कुठेही तडजोड करायचा विषय नाही. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय तेही पाहूया. समाज आहे सगळ्यात मोठा आहे, बडी तो कान पिढी अशी आमची स्थिती होऊ नये. नाहीतर तो मोठा समाजाने आम्हाला दाबण्याचंच काम करावं. त्यांच्या गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काचं मागत असेल तर आमचं काय जातं. पण आमच्या कोट्यातून कशाला पहिलेच 52% समाज असतं, 52% ओबीसी असून 27% आरक्षण मिळत आहे. आणि त्यातल्या त्यात कुणबी समाज आत्ता ओबीसीमध्ये ऑलरेडी आलाच आहे. मग आता राहिले किती. तर त्यांनी त्या समाजाच्या न्यायासाठी त्यांनी लढत असताना राजांची भूमिका ही आमच्यावर अन्याय असावी नसावी. दरम्यान आरक्षणाच्या बद्दल केंद्राच्या भूमिकेवर वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय तेही पाहूया. कारण मग SC STचं धरलं तर तेही 50%च्या वर जाणार. आता अडचण तीच आहे. आता केंद्र सरकारकडून करून आणावं. सरकार आहे, राजे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. केंद्राकडे गेले की हा विषय लगेच मिळेल. पार्लमेंटमध्ये 10 मिनिटामध्ये हा विषय सुटायला वेळ लागणार नाही. दरम्यान विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिल्या. कोणीतरी मोठा होणार तो आपला कर्तृत्वानं होणार, त्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि ज्यांनी लहान व्हायचंच ठरवलेलं आहे त्यांना पण कोणी काही रोखू शकत नाही. कशाला आपण चर्चा करू. शेवटी जनता आहे, जनता ठरवेल काय काय. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, वडेट्टीवार हे इतर मागासवर्गीय समाजाबद्दलचं जे खातं आहे त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना बोलणं भागच आहे. ते बोलणार नाही तर कोण बोलणार. पण इतर मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे खातं आहे त्या खात्याचे ते मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना हे बोलावंच लागणार आहे. आणि याच्यामध्ये काही मला असं वाटतं की समजून घेण्यासारखा हा विषय आहे. दरम्यान आपण आता एक नजर टाकूयात आणि याच्यातलं
बेसिक काय आहे ते समजून घेऊयात. आरक्षणाची आकडेवारी सध्याची कशी आहे आपण पाहूयात. अनुसूचित जातीसाठी सध्या 13% आरक्षण आहे, अनुसूचित जमातीसाठी 60%, इतर मागासवर्गीयांसाठी 19%, विशेष मागासवर्गीयांसाठी 2%, विमुक्त जाती 3%, NT 2.5%, NT धनगर 3.5%, विजे NT 2%, मराठा समाजाकरता 12% आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना 10%. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांच्यावर तीव्र निशाणा साधलाय. आमच्या लेखी केवळ 3च राजे, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज या तिघांनाच आपण राजे मानतो असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतलाय. 2 दिवसांपूर्वी त्यांनी एक राजे बिंडोक आहे असं म्हटलं होतं आणि त्यावरूनही चांगलाच वादंग निर्माण झाला होता. महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले होते. प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलंय ट्विटरवर आपण पाहूयात. त्यांनी असं नमूद केलंय, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीनं घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा काहीही केलं तरी आम्ही आमची आणि पक्षाची भूमिका बदलणार नाही. दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंवर कशाप्रकारे निशाणा साधला होता पाहूयात. दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. एका राजाला बिंडोक म्हणून तुम्ही त्यांना अंगावर घेता असं वाटतं? आपल्याला मी अंगावर घ्यायला कधीच भियालेलो नाही आहे, कोणालाच भियालेलो नाही आहे. त्याच्यामुळे ज्या माणसाला असणारं घटना माहीत नाही, सगळं आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा अशी घेणाऱ्या भूमिकेला BJPने पहिल्यांदा राज्यसभेमध्येच कसं पाठवलं हा पहिल्यांदा प्रश्न उपस्थित राहतोय. आणि एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा मंदिरं उघडण्यासाठी एल्गार पुकारला. अनलॉक 5मध्ये राज्य सरकारनं हॉटेल्स आणि बार उघडण्याची परवानगी दिली, त्यामुळे पुन्हा एकदा मोठा वादंग निर्माण झाला. मंदिरालय उघडता मग देवालय बंद का असा सवाल विरोधक पुन्हा एकदा आक्रमकपणे करू लागलेत आणि याविरोधात भारतीय जनता पक्षानं 13 ऑक्टोबरला राज्यभरात आंदोलनाची हाक दिली. राज्यातील सर्व मंदिरांच्या बाहेर भाजप आंदोलन करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे स्वतः शिर्डीमध्ये आंदोलन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेऊन मंदिर उघडण्याची मागणी केली होती. आणि आपल्यासोबत स्वतः चंद्रकांत पाटील फोनवरनं आहेत. दादा, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही का पुन्हा एकदा मंदिराच्या मुद्द्यावरनं आक्रमक होता एवढे? पुन्हा म्हणजे त्यांना जर सहजपणे निवेदन देऊन आणि सांगून आणि एकदा 5,000 ठिकाणी घंटानाथचं आंदोलन करून आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि पंढरपुरात आंदोलन करूनही जर त्यांना कळत नसेल तर आता त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन. बरं, पण दादा, असं का नेमकं उद्धव ठाकरे करत असतील? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते, म्हणजे बाकीचं सगळं उघडताना केवळ मंदिरच का टाळतंय राज्य सरकार? माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत दादा? चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांनी इशारा दिलेला आहे, राज्यभरात 13 तारखेला मंदिरांच्या बाहेर मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्याशी आपण संपर्क साधूयात, पण भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते, पाहूयात. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरं सुरू करा अशा प्रकारची मागणी सातत्याने लोकांकडून होतीये.
पण त्याला राज्य सरकारने परवानगी दिली नाही. बार सुरू केले, मद्यालय सुरू केली, पण मंदिराला परवानगी नाही. त्यामुळे 13 तारखेला आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, अशा प्रकारचं एक आंदोलन दिवसभराचं महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होणार आहे. दिवसभराच्या आंदोलनामध्ये त्या शहरामध्ये प्रमुख जी मंदिरं आहेत त्या मंदिराच्या बाहेर दिवसभर कार्यकर्ते जमतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. दादा, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, इतके वर्ष हिंदुत्वाचं राजकारण त्यांनी केलं, आता का अशी त्यांची काय अडचण आहे असं वाटतं तुम्हाला, किंवा का ते घेत नसतील मंदिरं उघडण्याचा निर्णय? खुर्ची अडचण आहे. खुर्चीमुळे सगळे प्रॉब्लेम चालू आहेत. त्यामुळे बाकीचे 2 पक्ष आहेत त्यांना विश्वास नाही, मंदिरं देव वगैरे वगैरे यांचा आहे ना. आणि या महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेपैकी मॅक्झिमम लोकांचा आहे ना. आणि काय म्हणजे कारण काय, हे मला प्रत्येक विषयामध्ये यांना प्रश्न विचारायचा आहे की यांचं लॉजिक काय असतं. त्यामुळे मंदिरांच्या उघडण्यामध्ये सगळी मंदिरं असं म्हणतायत की आम्ही सगळ्या प्रकारचे नियम पाळू, 10 जणांना दर्शनाला पाठवू, अंबाबाईच्या मंदिरामध्ये चला गाभाऱ्यात आतमध्ये पण पाठवणार नाही, मुखदर्शन करू, शिर्डीला मुखदर्शन करू, पण तुम्ही नियम द्या ना. नाही, पण 2 पक्ष म्हणजे 2 पक्ष म्हणून हा दबाव टाकतायत असं वाटतं का त्यांचे काही नेते दबाव टाकतायत? त्यांचे काही नेते दबाव टाकतायत मंदिरं न उघडण्यासाठी? नाही, काय त्यांचं लॉजिक काय हे तुम्ही त्यांनाच विचारावं. पण माझं अनालिसिस त्यांच्या प्रत्येक आता मला सांगा की शेतकऱ्यांचे विषय वेगळा, शेतकऱ्यांच्या विधेयकासंबंधी तुम्ही एका बाजूने परिपत्रक काढता की ही शेतकरी हिताची विधेयक आहेत आणि याची कठोर अंमलबजावणी करायची, आणि मग 2 दिवसानंतर वरून प्रेशर आलं की तुम्ही त्याच्यावर स्टे आणता. आणि स्टे कसा तकला तू एक आमदार ऍप्लिकेशन देतो आणि त्याच्यावर स्टे, केंद्राचे कायदे अंमलबजावणी करणार नाही यासाठी केवळ एका एका आमदाराच्या लेटरवर स्टे चालतो का? त्यासाठी महाराष्ट्रात वेगळा कायदा करायला लागेल, राष्ट्रपतीच्या सहीला वाढायला लागेल. तसं प्रत्येक विषयामध्ये कन्व्हिन्स आहेत, प्रेशर आलं की खुर्ची जाईल म्हणून मग काही करायचं नाही. त्याने सांगावं ना का मंदिर उघडणार नाही ते. मुंबईमध्ये लोकल सुरू झाल्या, बऱ्यापैकी पूर्वीसारखी गर्दी सुरू झाली, मग काय त्या बंद करणार का तुम्ही? दुकानं उघडली म्हणजे काय? आता मी चाललोय पुण्याच्या रोडवरून, तर मला ट्रॅफिक मधून 15 मिनिटात जाण्याच्या ऐवजी 40 मिनिटं लागणार आहेत ना, हडपसरला चाललोय. म्हणजे सगळं उघडं आहे, फक्त मंदिराला विरोध आहे. तोच प्रश्न आहे आमचा. आणि त्यामुळे आम्ही सगळ्या जनतेचं आमच्यावर इतकं प्रेशर आहे की तुम्ही या विषयात काय बोलत नाही. त्यामुळे 13 तारखेला त्यामुळे वारकरी साधू संत सगळे रस्त्यावर उतरणार. ठीक आहे दादा, तुर्तास धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. त्यामुळे वारकरी आणि सर्वसामान्य भाविक असे सगळेच जण रस्त्यावर उतरतील आणि मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करतील असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं. आणि आता बोलूयात पावसाच्या बातम्यांच्याकडे. राज्यभरात अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. अगदी मुंबईत सुद्धा ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या सुद्धा. समुद्र किनाऱ्यावर जोरदार वारा आहे, तर कल्याण डोंबिवलीमध्ये पाऊस झाला. पुण्यात संध्याकाळी तासभर जबरदस्त पाऊस झाला, त्यामुळे काही रस्ते जलमय झाले होते. पुणेकरांची तारांबळ उडाली. कोल्हापूर शहरात सुद्धा पावसाला सुरुवात झाली. इथेही 2 तास चांगलाच पाऊस झाला. पुढचे 48 तास कोल्हापूर जिल्ह्याला तर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस झाला. इथे सोलापूरसह राज्यात विविध ठिकाणी जिथे पाऊस झाला आहे तिथे शेतकरी थोडासा चिंतेत आहे, कारण काढणीला आलेली पिकं आहेत. प्रामुख्यानं भात पिकांचं जास्त नुकसान होऊ शकतं, कारण कोंब्या धरलेल्या आहेत. शेतातील ज्वारी, बाजरी, भुईमूग ही काढणीला आलेली पिकं आहेत आणि त्याचं यात नुकसान होऊ शकतं. पुढचे 3 दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहिलं पाहिजे. आणि आता हे सविस्तर पाहूयात. सुरुवातीला जाऊयात रत्नागिरी जिल्ह्यात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये संध्याकाळी 5 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात काढणीसाठी आलेलं भाताचं पीक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झालं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. काही ठिकाणी मार्गावर चिखल झाला.
आणि सखल भागात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. तिकडे पावसानं अन्य अनेक ठिकाणी हजेरी लावली. किनखेड, मसला, गोवर्धन यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. वाशिमची ही दृश्य पाहतो आहोत आपण. हा पाऊस परतीचा आहे असं शेतकऱ्यांना वाटतं, पण वेधशाळेनं म्हटलं आहे की हा परतीचा पाऊस नाही, त्याला अजून वेळ आहे. शेतामध्ये कापणी करून ठेवलेल्या खरीपाच्या सोयाबीन आणि तुरीचं या अचानक आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान होतं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ही वाशिममधली दृश्य पाहतो आहोत आपण. आता जाऊयात पुन्हा एकदा कोकणात. किनारपट्टीला रायगड जिल्ह्यामध्ये आज दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. काही भागात तुरळक सरी झाल्या तर काही सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची धावपळ झाली. भाताच्या कापणीला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. या अचानक आलेल्या पावसानं शेतीचं नुकसान होणार, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आणि आता एक वेगळी बातमी. काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांच्या आईचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. धीरज देशमुख यांनी आईला ओवाळलं. सण असो किंवा आमचा वाढदिवस, लहानपणापासून आईच नेहमी आम्हाला औक्षण करून आशीर्वाद देते. आज आईचा वाढदिवस असल्यानं आपण औक्षण केलं आणि आशीर्वाद घेतला. ईश्वरचरणी दीर्घायुष्याची प्रार्थना केली असं त्यांनी म्हटलं आहे. एक अतिशय वेगळा आणि काहीसा भावोत्कट अशा प्रकारचा हा क्षण. खरंच अशा आपल्या आईला ओवाळण्याची वेळ कधी कोणावर येत नाही, कधी कोणी असं करतही नाही. पण कुठल्याही मुलाच्या आपल्या आईबद्दलच्या भावना याच असतात की या निरांजनाच्या ज्योतीप्रमाणे आई आपल्या समोर कायम तेवत असावी आणि तिच्या शीतल प्रकाशात आपण मोठं व्हावं आणि ते आपल्या आईनं पाहावं. यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पण एक महत्त्वाची आठवण, मास्क बांधा, डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करा, हात वारंवार धुवा.